तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की ऑनलाईन बिझनेस हा कसा करायचा। ऑनलाईनमध्ये जर तुम्ही गाडी लावली असेल, ओला उबेर रॅपिडो याच्यामध्ये बिझनेस करायचा कसा, त्या पद्धतीचा आजचा आपला व्हिडिओ आहे। तुम्ही तर बघितलं, मी काल जे आहे दुपारपर्यंत 6 तासामध्ये 1237 रुपये कमवले आणि दुपारनंतर घरी गेलो जेवायला। जेवून मी लगेच आलो एका 7 तासात आणि रात्री मी 12:30 वाजेपर्यंत जे आहे 2500 काय 70 रुपयाचा धंदा केला। 2570 रुपयाच्या आसपास धंदा केला। तो कशा पद्धतीने केला, काय केलं, तर मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर, नाही केलं तरी चालेल, काय हरकत नाही। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला की हा बाबा हा माणूस हा मुलगा चांगला बोलतोय, काय आपल्याला शिकवतं, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला, नाही आवडला तरी काय हरकत नाही, पण व्हिडिओला एक लाईक करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला तर मित्रांनो, सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही जर तुमची गाडी ऑनलाईनमध्ये लावली असेल तर बिझनेस कशा प्रकारे करायचा, आजचा आपला हा टॉपिक आहे। तर मित्रांनो, सर्वात आधी जर तुम्ही गाडी काढली सकाळ जर तुम्ही 8ला काढा किंवा 9ला काढा, पण तुम्हाला एक सांगतो, 8ला गाडी काढणं सगळ्यात बेस्ट आहे। कारण मी सकाळी जे 5 वाजता गाडी काढून बघितली, सकाळी 6 वाजता गाडी काढली, सकाळी 7ला पण काढली, 5ला 6ला सगळं असं मी करून बघितलं। पण मेन धंदा जो आहे तो आहे 8 वाजल्यापासून। 8 वाजल्यापासून जी पब्लिकला सुरुवात होते रस्त्यावर यायची, तेव्हापासून जर मेन धंदा आहे। आणि त्याच्या अगोदर काय असतो धंदा, म्हणजे 1-2 10 मिनिटांनी 10-15 मिनिटांनी असे कस्टमर येतात। एवढे सकाळचे कस्टमर येत नाही, तर कस्टमर येतात ते 8च्या नंतरच सुरू होतात। ऑनलाईन बी बघा तुम्ही, कधी लवकर बी चालू केल्यानंतर मेन जे ऑनलाईन आहे भाडी ती 8च्या आसपासच वाजायला लागतात। 7, 7:30 किंवा 6 वाजता म्हणा, हे वाजत नाही। तर सर्वात आधी आपण काय करायचं मित्रांनो, जर गाडीवर आलो, तुम्ही लवकर येताय चांगली गोष्ट आहे, तेवढा चांगला धंदा होईल। पण मी तुम्हाला 8चा टाईम देतो, मी 8च्या नंतरच येतो, 8च्या आसपासच येतो। 8च्या अगोदर कधी येत नाही, मी 1-2दा येऊन बघितलं तर येत नाही। तर तुम्ही आले ना, तर मित्रांनो काय करायचं आहे, सर्वात आधी मीटरवर सुरुवात करायची। मी धंद्याचे एक तुम्हाला लाईव्ह सांगतो की धंदा कसा करायचा। मी ज्या प्रकारे धंदा करतो, मी काय करतो, आता अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे की जेणेकरून तिथून आपल्याला रिटर्नला 300-400 आपल्याला बुकिंग भेटेल। म्हणजे की आता आम्ही राहतो चेंबूर घाटकोपर एरियामध्ये, आम्ही धंदा करतो। तर आम्ही काय करतो, सकाळ ना गोटू टाकून देतो। गोटू टाकलं ना, म्हणजे आम्ही ठाणा किंवा नवी मुंबईचेच आम्हाला भाडे वाजणार आणि आम्हाला त्या ठिकाणी गेलं का एक 5 आणि 10 मिनटं, म्हणजे 9 साडे आपल्याला जर बुकिंग लागली, देवाच्या कृपाने लवकर लागली, अर्धा-पाऊण तासात, तर आपल्याला तिथून लगेच झटकन बुकिंग भेटते। ते बी 300-400-500 रुपयाची कधी कधी भेटते। अंधेरी वगैरे साकीनाकाची बुकिंग आणली तर 450-500 रुपयाची ते बुकिंग होते। तर काय करायचं मित्रांनो, सकाळी ना गोटू टाकून द्यायचा। छोटी भाडे मारत नाही बसायचं सकाळ 70-80 2-2 किलोमीटरचे एकच मारायची, एकच चक्कर झाली पाहिजे सकाळी, जास्त चक्करीचा असे ठेवायची ना, एकच चक्कर मारायची। ते पण काय करायचं, सकाळ मीटरवर काम करायचं। मीटरला आपल्याला माहिती आहे 17 रुपये किलोमीटरने पैसे भेटतात। सुरुवातीला मीटर चालू करायचं, सकाळचं जे भेटेल तिथं मारत राहायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं। गोटू जर तुम्हाला भाडं भेटायचंच असेल ना, तर बरोबर 100, 200, 300 धंदा तर तुम्हाला जर गोटू वाजलं तर तुमचं नशीब आहे। नाही वाजलं तरी काय हरकत नाही, 12 वाजेपर्यंत जरी तुम्ही मीटर चालवला 8 वाजल्यापासून, म्हणजे 5-6 घंटे जरी तुम्ही रिक्षाला दिले सकाळचे, मी काय म्हणतो 5-6 घंटे तुम्हाला रिक्षाला दिले, सकाळी 8ला काढली, 1-1:30 वाजेपर्यंत जरी तुम्ही केला ना, 700-800-900 रुपये धंदा आराम होता। आणि जर तुम्हाला लांबचं भाडं लागलं एखादं ऑनलाईनमध्ये आणि तिथून रिटर्न बी लागलं, तर 1200-1300 रुपये कुठे नाही गेले, म्हणजे एकदम ऑनलाईनमध्ये हा चांगला धंदा होईल। 1200-1300 रुपये कुठे गेले नाही। त्याच्यामुळं काय करायचं, गोटू टाकायचं। गोटू टाकलं ना आणि मीटर चालवत राहायचं जवळ आपल्याला गोटूवर भाडे नाही लागत। आणि आमच्या इथलं सांगतो, मुंबईमधलं आम्ही ज्या एरियामध्ये राहतो, कसं आहे, या ठिकाणी ना सकाळ दिसते कॉर्पोरेट पार्क जास्त, तर तुम्हाला माहिती आहे, बांद्रा BKC झालं, अंधेरी झालं, साकीनाका, हेच भाडे वाजतात। एवढं डोकं उठून टाकतात ना, ते आम्हाला पर्यायच नाही गोटू टाकल्याशिवाय। कुठलं भाडं, तिन्ही ॲप सगळे धनाधन वाजत राहतात, कमीत कमी 300-400 रुपये भाडे वाजतील एका तासात, असे भाडे वाजत राहतात, धनाधन डोकं उठून जातं पार आमचं। तर आम्ही काय करतो, गोटू टाकून देतो, वाजत राहा किती वाजायचं भाडे, ते वाजत राहा किती वाजायचे तुला, मग ते गोटू टाकलं ना भाडं वाजत नाही। फक्त यातलं एक बेकार ॲप आहे ते रॅपिडो, त्याच्यात गोटू टाकण्याचं, सोटू टाकणार, काय बी टाक, ते वाकडे तिकडेच भाडे वाजणार तिथं, अंधेरी बांद्रा कुर्ला, त्याच्यात टाकूनच उपयोग नाही। फक्त ओला आणि उबेरमध्येच की गोटू टाकलं की भाडे नावायचं ना, आपल्याला बरोबर गोटूचेच भाडे भेटतात। हे फक्त खासियत ओला आणि उबेरमध्येचे, ते एक चांगली गोष्ट आहे। मग आम्ही काय करतो, गोटू टाकतो, भाडे मारत राहतो। जर एखादं भाडं आम्हाला ठाण्याचं लागलं सकाळ, आमच्या इथली पद्धत सांगतो तुम्हाला, जर एखादं भाडं लागलं, आता आमच्या इथून ठाण्याचं भाडं किती लागतं, 300-320 रुपये
जर लागलं तर चांदी झाली सांगून जायची. सकाळ सकाळ आपला एकदम दिवस चांगला, देवाचा काय बोलतात त्याला, कुणाचं तोंड बघितलं आपण देवाचं, माणसाचं चांगलं, आपला एकदम गोटू लागला ना खतम. मग तिथं सोडलं का तुम्हाला एवढे भाडे आहेत की तुम्ही विचार करणार कुठलं घेऊ काय घेऊ, परेशान होऊन जाणार तुम्ही भाडे घेता घेता, कुठलं घेऊ काय घेऊ असं असते तिथे. एकदा ठाण्याला गेला, ठाणा म्हणा, नवी मुंबई बी म्हणा, नवी मुंबई कुठं नेरूळ, सीऊड, खारघर या ठिकाणी जर तुम्हाला लागलं, नेरूळच्या पुढं बी 300 रुपये भाडं होतं आणि यायला तिथून मग 400, 450, 500 रुपयाची बुकिंग तर तुम्हाला हमखास भेटणार आहे. त्याबद्दल काय हरकत नाही. तुम्ही ठाण्याला जरी गेला, ठाण्याला गेला तरी 250, 300, 400च्या आसपास तुम्हाला बुकिंग भेटणार आहे. नेरूळवरून जास्त डिस्टन्स आणि ठाण्याहून कमी डिस्टन्स आहे. ठाण्याहून म्हणजे विक्रोळ. आणि हा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असं नाही की तुम्ही आता घेऊन गेला 300 रुपयाचा भाडं आणि यातून तुम्हाला 300, 400च भाडं. जरी तुम्ही तुकड्या तुकड्यामध्ये आला 150, 200 रुपये, 150, 200 रुपये भाडं. आणि हा मित्रांनो घेताना असं भाडं घ्यायचं ना की आपल्या एरियातल्या आसपासच घ्यायचं, म्हणजे जवळचं आपल्या एरियाच्या आसपास, जेणेकरून आपण त्या भाड्याला सोडून लगेच आपण मीटर चालू केलं पाहिजे. म्हणजे आपला कुठं वेळ वाया नाही जाणार, लगेच मीटर सुरू करायचा त्या भाडं सोडलं की. आणि भाडं असं मुंबईतलं मी सांगतो BKC वगैरे नाही घ्यायचं, खूप 1.5 ते 2 तास जातो एक भाड्यासाठी. जर का समजा तुम्हाला मित्रांनो हा एक गोटूवर भाडं लागलं, कुठलंही म्हणा, ठाणा म्हणा, नवी मुंबई म्हणा, ते भाडं काय रेसिडेन्शियल एरियामधलं नसतं, जिथे म्हणजे पब्लिक राहते, ते भाडं कुठलं असेल कंपनी एरियाचं किंवा कॉर्पोरेट एरियाचं. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही गोटूचं भाडं घेऊन गेला आणि ते भाडं सोडलं, त्या ठिकाणी 2 मिनटं बी नाही थांबायचं. जिथं भाडं सोडाल तुम्ही तिथं कारण लगेच उठाणा मारायचा. कारण का मी ते सांगतो, कारण तो कंपनी एरिया असतो. कंपनी एरियात आपल्याला सकाळ सकाळ भाडे लागत नाही. तिथून भाडे कधी आपल्याला संध्याकाळी 5च्या नंतर तिथून भाडे लागणार. सकाळ काय मी बघितलं आहे ना, मी आता कधी कधी एरोली वगैरे माइंड स्पेस त्या ठिकाणी भाडं घेऊन जातो. आता ते कॉर्पोरेटच्या बाहेरच रिक्षावाले मित्र आपले बसलेले असतात भाड्याची वाट बघ. अरे दादा तिथून थोडी भाडं भेटणार आहे तुला, तिथून भाडं आत्ता नाही मिळणार आहे. तर भाडं सोकायचे लोक कामाला गेलेत तिथं, आता ते काम करून दिवसभर काम करतील, मग संध्याकाळी येताना ते आपली ऑटो बुक करतील, मग तेव्हा आपल्याला बुकिंग येईल. तर तिथून ती जागा लगेच सोडायची. अशा ठिकाणी यायचं की जिथं रेसिडेन्शियल एरिया, तिथं लोक राहतात, आपले माणसं राहतात आणि त्यांना कामाला जायचं आहे. तर तुम्ही ठाण्याला गेलात तर ठाण्याहून लगेच मुलुंड ईस्टला यायचा प्रयत्न करा, वर्तकनगर आहे बाजूला, अशा ठिकाणी लोधा आहे, भरपूर जागा असे त्या ठिकाणी जायचं. असं ठाण्याला जर तुम्ही गेलात तर कुठं इंडस्ट्रियल एरियात भाडं सोडलं का तिथून मग धनाधन भाड्याला मग काय कमी नाही. आणि मग तुम्ही जरी या ठिकाणी गेला, कुठला नेरूळ वगैरे गेला का लगेच नेरूळ ईस्टला यायचं, वेस्टला यायचं, पब्लिक जिथे राहते त्या एरियाच्या तिथून लगेच तुम्हाला भाड्याला म्हणतात. ते लई चुकीचं करतात आपले ड्रायव्हर भाऊ, की तिथं थांबून म्हणतात बसतात की आशिनी हा भाडं लागणार आहे. दादा भाडं तिथून लागणार नाही. आम्ही बी खूप अनुभवलं आहे यातला. पहिला बी आम्ही बी नवीन होतो तर तिथे बसायचो, पण नंतर की समजलं आशिनी असं असते. त्या ठिकाणाहून लगेच रेसिडेन्शियलमध्ये यायचं, तिथून आपल्याला लगेच 100% भाडं लागतं. आणि भाडं बी असं घ्यायचं की आपल्या एरियामधलं जवळच्या आसपास घ्यायचं, की जेणेकरून सकाळचे तुम्हाला तर माहिती भरपूर भाडे असतात, आपल्या एरियातल्या आसपासच घ्यायचं, जेणेकरून भाडं सोडलं की आपलं लगेच मीटर चालू केलं. आणि आता आपण जर दुसऱ्या एरियात गेलो तर आपल्याला तिथलं एरियाची माहिती नसती. सकाळचे तर भरपूर भाडे असतात पण आजूबाजूच्या एरियाची माहिती नसती. त्याच्यामुळे आपण काय मना करतो कस्टमरला जाण्यासाठी, की नाही बाबा दादा मला माहीत नाही, आपली इथली गाडी नाही बाहेरची गाडी. त्याच्यामुळे आपण कस्टमरला काय करतो, मना करतो की आपण येत नाही. 1 मिनटं जरा बंद करतो, लई भनभन करते, बंद केलं. तर ते सोडून आपल्या एरियात आला की लगेच आपलं मीटरला सुरुवात करायची. मीटरला सुरुवात झाली, थोडेफार भाडे मारायचे. मग भाडं नंतर ना सेकंड टाईमला भाडं लागलं तर ठीक आहे, आणि सकाळचं भाडं लागलं तरी गोटूमध्ये तुम्हाला ठीक आहे. नाहीतर मी अगोदर मी सांगायचो आणि आत्ता बी सांगतो, सर्वात जास्त मीटरवर जोर द्या. कारण आपल्याला गव्हर्नमेंटने मीटर दिला आहे. मीटर 17 रुपये 30 पैशाच्या आसपास काय आपल्याला मीटर आहे. बिंदास मीटर चालवा. भाडं नाही लागलं तरी काही हरकत नाही, ऑनलाईनच्या भरोश्यावर बसायची काही गरज नाही. ऑनलाईन भाडं लागलं तर चांगलीच गोष्ट आहे, आपल्याला कमी वेळात जास्त धंदा होतो आपला, एवढंच आहे, चांगला धंदा होतो. नाही लागलं तरी काय हरकत नाही, मीटर चालवत राहा, ऑटोमॅटिक धंदा आपला कवर होतो. आणि कॅबवाल्यांचं कसं आहे, त्यांना दुसरा पर्यायच नाही. एवढं आपल्याला चांगलं आहे की आपल्याला मीटर आहे, कॅबवाल्यांना मीटर नाही, बिचारांना मीटर असतात, ते चांगलीच गोष्ट आहे. ते बी आपले ड्रायव्हर भावच आहे, त्यांना पण मीटर असतं तर चांगली गोष्ट आहे. पण त्यांना काय वेट करावं लागतं, पण त्यांना बी भाडे जास्त आहेत आपल्यापेक्षा, त्यांची बुकिंग जास्त असते म्हणून त्यांना वेट करावं लागत नाही. पण दुपारचे बिन लय बिचारांचे हाल होतात, लय थांबावं लागतं कुठं भाडे नाही लागत. आपल्याला कसं दुपार दिवस रात ऊन पाऊस दसरा दिवाळी काय असो, आपला मीटर जिंदाबाद, डाला मीटर चले भाई 26 लागू 30 लागू 50 लागू. त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही तसं. ते
प्रॉब्लेम जास्त कॅबवाल्याला येतो. तर असं केलं, घरी दुपारी आलात तुम्ही, झाले 700-800 रुपये धंदा झाला. मग काय करायचं माहिती आहे का, जायचं, जेवायचं, खावायचं, झोपून घ्यायचं. आणि मग संध्याकाळचा धंदा कधी आहे, 4च्या नंतर धंदा आहे. संध्याकाळचा जो धंदा असतो ना, 4 ते 10 वाजेपर्यंत धंदा आहे सकाळचा. तुम्ही निवांत आला, 4 वाजता आला, 9 वाजेपर्यंत चालवा, 10 वाजेपर्यंत चालवा, तुम्हाला जसं जमतंय तसं चालवा गाडी, काय हरकत नाही. आणि मग काय करायचं, संध्याकाळचं बी बघा, तुम्हाला गोटू टाकून ठेवायचं. सकाळचा तुमचा आता प्रत्येक ॲपमध्ये 2-2 गोटू आहे. ओलामध्ये 2 आहे. एखादा कुठला राहिला असेल, वाचला असेल, टाकून द्यायचं. एखादा नसेल तर त्याला नॉर्मलवर राहू द्या, तो वाजू द्या किती वाजतोय. एखादा मग संध्याकाळचा बी तुम्हाला जर गोटू लागला, मी सांगतोय तुम्हाला, संध्याकाळचं बी तुम्हाला जर गोटूमध्ये भाडं लागलं तर घेऊन जायचं. आणि संध्याकाळचे कुठले भाडे लागणार, तुम्हाला कंपनीत नाही घेऊन जाणार, ते रेसिडेन्शियल एरियामध्ये घेऊन जाणार, जिथे लोक राहतात. आता जी व्यक्ती तुमची पॅसेंजर तुमच्या गाडीत बसला, तो कुठे जाणार, घरी जाणार, कंपनीत नाही जाणार. ते 100तून 1-2 मिळू शकते की तुम्हाला नाईट ड्युटीला चाललंय, कुठं कंपनीत वगैरे घेऊन जाणार. पण 99 लोक कुठे जाणार, घरी जाणार. जिथं तुम्ही त्या कस्टमरला सोडल्यानंतर काय करायचं, अशा एरियात जायचं आहे की जिथे की मॉल झालं, कॉर्पोरेट पार्क आहे, कंपन्या आहेत, अशा ठिकाणी जायचं. 2-4 किलोमीटर तुम्हाला माहीत नसेल तर कुठल्या रिक्षावाल्याला विचारा, तिथल्या लोकल रिक्षावाल्याला विचारा, अशा ठिकाणी जायचं जेणेकरून तिथून आपल्याला इथून रेसिडेन्शियलमधून आता बुकिंग नाही मिळणार. रात्रीचं कसं आहे, रेसिडेन्शियल एरियामधून लोक काय कामाला नाही जाणार, रात्रीचे कामावरून घरी येणार आहेत, आराम करायला, झोपण्यासाठी. तर आपण असं करायचं की मॉल झाला, कॉर्पोरेट पार्क आहे आजूबाजूला, कंपन्या आहेत, अशा ठिकाणी जायचं की जेणेकरून आपल्याला रिटर्नला पटकन बुकिंग भेटन. अशा ठिकाणी गेले का प्रयत्न करायचा आणि तुम्हाला लवकर बुकिंग भेटेल, ही आपली गॅरंटी. आम्ही बी तसंच बिझनेस करतो. आता एक भावानी बोलतो, दादा तुम्ही एवढी अशी चांगली कमाई करता, कशा प्रकारे करता. मग मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू की अशा प्रकारे आम्ही कमाई करतो. आणि काय मित्रांनो, आणि बुकिंग कुठल्या पद्धतीच्या उचलायचा, बुकिंग जे आहे ना, छोट्या जर तुम्ही मारत असलात, एरियातल्या एरियात धंदा केला, काय मित्र काय आपले लांब नाही जात, त्यांना एरियामध्ये धंदा करायचा आवडतो. तर तुम्हाला मी सांगतो, एरियामध्ये जर धंदा करायचा, जास्त मोठी बुकिंग नाही उचलायची. 3-4 किलोमीटरची ना ऑनलाईनवर बुकिंग उचलायचीच नाही, कारण कसे तेवढे आपल्याला पैसे भेटत नाही. बुकिंग जर छोटी उचलायची असेल ना, 2 किलोमीटरच्या आतमध्येच उचलायची, 2 किलोमीटर, 2.25 किलोमीटर एवढाच अंतराची बुकिंग उचलायची. कारण कसं आहे, आता तर खूप रेट कमी दिलेत. रॅपिडोमुळं काय, सगळ्याच कंपन्या, सगळ्यात बेस्ट कंपनी ना ऑनलाईनमध्ये ना एकच आहे, ओला. भाई झुकेगा नाही साला. आलू अर्जुनचा पिक्चर बघितला ना तुम्ही, भाई झुकेगा नहीं साला, चाहे मेरा कंपनी बर्बाद हो जाए, घर बर्बाद हो जाए, लेकिन ये रिक्शा ड्रायव्हर को मैं बर्बाद नहीं करेगा. या त्या ओला कंपनीचा उसूल आहे. सगळ्यात बेस्ट कंपनी ओला. तर माझ्या तर मते अहो, अर्धा किलोमीटरचा 1 किलोमीटरचा 72 रुपये देते ती. आत्ता उबेर किती देत आहे, 45 रुपये. संध्याकाळी किती देईन, 62 रुपये. आणि हे भिकारचोट रॅपिडोने एवढा मार्केट खराब केलं ना सध्याला, 40-50 रुपये देते 2-2, 3-3 किलोमीटरला. मेन कॉम्पिटिशन कशात आहे माहिती आहे का, उबेर आणि रॅपिडोमध्येच मेन कॉम्पिटिशन चाललेली आहे धंद्याची. जर बघितलं ना, उबेरच्या स्वतः सीओनी का मालक काय म्हणतात त्याला, ते आपल्याला नाही माहित, त्यांनी सांगितलं आमची कॉम्पिटिशन ओलाशी आता राहिलेलीच नाही आहे. आमची कॉम्पिटिशन फक्त ही रॅपिडोशीच राहिलेली आहे. त्या दोघांमध्ये टप चालले, दोघांमध्ये. आणि ओला तर आपला बिंदास 1 नंबर आहे बाबांनो. रिचार्ज मारा, बिंदास धंदा करा. जे ओलावर धंदा करतात ना त्यांना विचारा तुम्ही, आसपास असेल कोण ओलावर धंदा करणार आहे त्यांना विचारा, काय ओलाचा रेट आणि किती. जबरदस्त पैसा देतो भाई. रिक्षावाल्यांना रिक्षावाले सगळे त्याला खूप मनापासून धन्यवाद देतात. जबरदस्त पैसा देतो. आणि हा मित्रांनो, माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला जर समजलं असेल तर कशा प्रकारे धंदा करायचा ऑनलाईन, आम्ही अशाच प्रकारे धंदा करतो. येताना कसं असतो, डायरेक्ट बुकिंग मिळाली ना तर आम्ही डायरेक्ट आणतो. जर नाही मिळाली तर जाताना 300ची नेली तर येताना 120, 150, 200 तुकड्यात बुकिंग आणतो. आणि आम्ही कसं संध्याकाळचा एकदा निघलं ना मग घरी यायचं बघत नाही. आता आमचा एरिया एकदा सोडला तर आम्ही फिरत असतो. कसं फिरतो आम्ही, चेंबूर घाटकोपरमधून एकदा निघालो मग काय करणार, नवी मुंबईची लागू या ठाणा लागू. जर ठाणा लागली तर ठाण्याहून काय करणार, आपल्या चेंबूर घाटकोपर साडी बुकिंग भेटली तर ठीक आहे, नाही तर एरुलीला जाणार. एरुलीहून आपल्याला वाशी भेटू, वाशीला जाणार. खारघर भेटू, नेरूळ भेटू, परत येताना तुम्हाला वाशी भेटू, परत चेंबूर घाटकोपर भेटली तर ठीक आहे. असं आम्ही 12-1 वाजेपर्यंत गाडी चालवतो रोज. मी तुम्हाला काल खोटं नाही बोलत, रोज बसलो शपथ घेऊन सांगतो, खोटं नाही बोलणार मी, कधी खोटं बोलत नाही मित्रांनो. काय तुम्ही बोलायला व्हिडिओ बनवतोय म्हणून काय बी बंडाला आणतोय हे आणतोय तसं आपल्याला काय जमत नाही. तर रोजीवर बसले, रोजीची शपथ खाऊन सांगतो. काल 6.25 तासात मी 1237 रुपये धंदा केला. आणि रात्रीच्या
12:30 वाजेपर्यंत 2570 रुपये का 2550 रुपये धंदा केला मी. ही रिअल गोष्ट आहे. कोणाकोणाला विश्वास बसत नाही म्हणून मला रोजीची शपथ खावं लागते, सारखं शब्द खावं लागतात. एक भावाने मित्र कमेंट केलं की काय दादा खोटं बोलताय, लबाड बोलताय. अरे दादा मी लबाड बोलत नाही. आज 700-800 ज्या दिवशी धंदा करा तुम्हाला बिंदास सांगा. 700-800 केला, 300-400 केला का त्या दिवशी बी सांगा 300-400 रुपये केला. तुम्ही काय माझे पैसे घेणार आहे का? नाही घेणार आहे. जे खरं आहे ते बोलायला काय हरकत आहे. ज्या दिवशी सुट्टी केली त्या दिवशी बोलून सुट्टी केली, काय हरकत आहे त्याच्यामुळं मित्रांनो आपण काय लबाड कधी बोलत ना. आणि काल मी मित्रांनो तुम्हाला खोटं नाही बोलत, सकाळी 9 वाजता गाडी काढली. सकाळी 9 वाजता गाडी काढली आणि रात्री 12:30 वाजेपर्यंत गाडी चालवली. फक्त 1 तास आराम केला. घरी जेवायला गेलतो तेवढंच, फक्त 1 तास आराम केला. त्याच्यात जेवण मी लगेच आलो. रात्रीच्या 12:30 वाजेपर्यंत मी गाडी चालवली. 2500 रुपये धंदा केला. आणि एका मित्रांनी मित्र काय बोलला कमेंट करून, अरे दादा आता तर दिवाळी आहे, धंदा भाऊ दिवाळी असू, दसरा असू, ऊन असू, पाऊस असू, आम्हाला तसं काय नाही. आमचा धंद्याचा करण्याचा प्रकारच आहे असाच आहे. कधी 2500 ठेवतो, कधी 1800, कधी 1200, 1500, 1000च्या वर टार्गेट 1500, 2000. आमचा माझा वैयक्तिक टार्गेट 1500 रुपये. 1500 कसं काय मी तुम्हाला सांगतो. 2-250चा गॅस गेला. 300 रुपयाची माझी शिफ्ट किती झाले, 1500-1600 रुपये, 500-700 रुपये झाले. समजा 300चा गॅस गेला, 300 रुपये माझ्या गाडीची शिफ्ट, म्हणजे हप्ता 9000 रुपये माझ्या गाडीला किती झाले, 600. 800-900 रुपये उरले मला. अरे लय झाले ना. गव्हर्नमेंटवाल्याला पकडणार नाही तर सलाम साहेबजी खिच गेट, सलाम साहेबजी खिच गेट. तर वॉचमॅनची ड्युटी नाही करा, आपण स्वतःचे आपले मालिक आहे. त्याला टॉपिक आपण लय भलतीकडेच चाललं आहे. आपण टॉपिक होतो ऑनलाईनचा मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारेच आपण ऑनलाईन धंदा करतो. जर तुम्ही एरियातून निघून गेला तर प्रयत्न करा की तुकड्या भाड्या त्या जिथं भेटन तिकडं वाकडे तिकडे भाडे मारता. असं नका करू की एरियात येण्याचा प्रयत्न करा. एरियात आला तरी थांबू नका, लगेच मीटरला चालू करा. गव्हर्नमेंटनी आपल्याला मीटर दिलं, काय हरकत नाही. पटापट धंदा होत राहील. अशा प्रकारे धंदा करा. आणि मित्रांनो नक्की कमेंट करा, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, आणि मी पुढचा व्हिडिओ जो आहे ना आपल्या याच्यावर बनवणार आहे, गाडीच्या मेंटेनन्सवर. गाडीचा कशा प्रकारे मेंटेनन्स ठेवायचा. आज माझ्या 1.5 वर्षाची गाडी झाली, पण अजूनपर्यंत मी 1 रुपयासुद्धा खर्च केला नाही गाडीला. फक्त काय केलं असेल, ऑइल पलटी, ग्रीसिंग, बस एवढाच खर्च केला आहे. बाकी अजूनपर्यंत माझ्या गाडीला काहीच खर्च नाही आला आहे. तशा प्रकारे आपण मेंटेनन्स होता. आपण याच्या पुढचा व्हिडिओ आपण हा मेंटेनन्सवरच बनवणार आहे. तर चला तर मित्रांनो, जय हिंद. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.